बोला बोला ये मुंगटीवरचं करायचं काय घ्या घ्या परत घ्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मगुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळं आज हे जाहीर निषेध आम्ही ह्या ठिकाणी नोंदवत आहोत। आणि वडेट्टीवाराच्या विरोधामध्ये आज आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही निवेदन देणार आहेत। आणि परत असंच जर त्याचं वक्तव्य चालू असेल आणि त्यांचं वक्तव्य जर नाही थांबलं तर आम्ही विजय वडेट्टीवारला महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत। त्याला वाटत असेल मी काँग्रेसचा मोठा नेता आहे, पण आम्ही काँग्रेसचा नेता मोठा असला तरी बी विजय वडेट्टीवार ह्याला आम्ही असे बेताल वक्तव्याचं आम्ही खपून घेणार नाही। आम्ही महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाहीत ही आमची ठाम भूमिका जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज श्री संप्रदायाच्या वतीने। आणि आज या ठिकाणी जे आज एवढा माहोल जे जमलाय हजारोच्या संख्येनं, हे कशासाठी आलाय? आज तुम्ही एखादी सभा जर घेतली त्या ठिकाणी तुम्हाला सभेला बोलून आणावं लागतात, माणसं पैसे देऊन आणावं लागतात, गाड्या करून आणावं लागतात। आज ह्या ठिकाणी सौ खुशीने लोक आलेले आहेत। ह्याचा एक उद्रेक आहे ह्या संप्रदायाचा विजय वडेट्टीवारच्या विरोधामध्ये। पण आम्ही शांततेत आम्ही त्यांचा निषेध करतो। आम्ही कुठलेही आगाव कायदा हातात घेणार नाही, आगाव काही करणार नाही आणि शांततेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करणार आहोत। कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहोत। ह्याच्या पुढे त्याने जर नाही वक्तव्य थांबवले तर महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाहीत ही आमच्या संप्रदायाची ठाम भूमिका आहे। हे काँग्रेसचे नेते असून त्यांनी आज जगद्गुरू आमचे श्रद्धास्थान जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे जगाचे जगद्गुरू असून त्यांनी त्यांना एकतर्फी भाषेमध्ये खालच्या दर्जात भाषा केलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत, कारण की आज जगाचे जगद्गुरू आहेत हे त्यांना माहीत नसताना त्यांना माहीत असून ते स्वतः दर्शनाला नागपूरमध्ये दर्शनाला सुद्धा स्वामीजी जे आलेले होते तरी पण ते म्हणतात की नरेंद्र महाराज हे कोण आहेत। त्यांना ही भाषा वापरण्याचं कारण हे राजकारणात असून तुम्ही समाजकार्य करता, तुम्हाला आज महाराष्ट्रातले जगद्गुरू माहीत नाहीत। त्याबद्दल स्वामीजीला त्यांनी जे अपशब्द वापरलात त्यामुळे आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीने गुरुबंधू गुरु भगिनी भक्त साधक शिष्य हितचिंतक हे स्वामीजीचे अनुयायी आहेत ते आज जाहीर निषेध करतो। जर यांनी जाहीर माफी नाही मागितली तर त्यांना आम्ही अजून हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, हे तर आम्ही थोडं त्यांना स्वामीजीचा जसा आमचा आदेश असते की आपण तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, तुम्ही आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला म्हणून आम्ही हे शांततेत करत आहोत। जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही अजून पण महिला आम्ही रस्त्यावर उतरून काही पण करू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावे। आणि नाहीतर त्यांनी खुर्ची खाली करावी आणि स्वामीजीच्या त्यांनी माफी जाहीर मागून माफी मागावी, घासून त्यांनी माफी मागावी। या वडेट्टीवाराचं करायचं काय? या वडेट्टीवाराचं करायचं काय?